वी बोथ मॅनिफेस्टेड की आम्हाला लग्न करायचं आहे. छोटं असो मोठं असो आम्हाला लग्न करायचं आहे. एक असतं मुलीसाठी की एक वडील, त्याच्यानंतर असतो की एक होणारा तिचा नवरा. तर मी फ्रॉम व्हेरी फर्स्ट डे मी प्राऊड आहे याच्याबद्दल की जी माझी चॉईस आहे, जो माझा मुलगा आहे ना, ही इज द बेस्ट मॅन इन द वर्ल्ड. 16 फेब्रुवारी 15 मध्येच मग मी म्हटलं की सोहन, हे बघ बाबा, मला तू आवडतोस, ठीक आहे, हे माझं आहे, तू सांग आता काय असेल तर. मग तो म्हटलास की हो का, सेम, हा सेम. सारे जग नू छोड़ के आवा मैं, दिल से माही तेरा साथ निभावा मैं. सारे जग नू छोड़ के आवा मैं, दिल से माही तेरा साथ निभावा मैं. तेरी मेरी कहानी लगदी है आसमानी, वे तू पल भी ना अब मेरा हाथ छाड़िए. जीना तेरे नाल सीख जावा, तेरी गलियों में मुड़ जावा, लेके मैं तेनू उड़ जावा कहीं दूर चलिए. फायनली इट्स हॅपनिंग आणि आम्ही खूप जास्त खुश आहोत. येस, असंच खुश राहा, असंच कायम. रिअली प्रॉमिस टू सोहन्स फॅमिली की त्याला तुम्ही खूप खुश ठेवलंय, खूप प्रेम दिलंय. रडतात तिकडे. आणि मी त्याला खूप जास्त प्रेम करते हे घरच्यांनाही माहितीये, त्यालाही माहितीये. आणि मी त्याला आयुष्यभर खूप प्रेम देणार आहे आणि खूप जपणार आहे. दॅट इज माय प्रॉमिस. जेव्हापासून हिच्याशी बोललो, हिच्यासोबत म्हणजे अडकतच गेलो. हिची घेतलेली काळजी, हिनं घेतलेलं म्हणजे लावलेला जीव, केलेलं प्रेम, ह्याच्यामध्ये अडकतच गेलो. असं वाटलं नाही की बाबा हे कोणतरी दुसरं आहे, कोणतरी अनोळखी भेटले. एक कोणतरी आहे की आधीपासून आपल्यासोबत आहे आणि ते अति काळजी करते आपली आधीपासून, आणि ते आता अजून जास्त काळजी करायला लागले. हा गुजराती आहे आणि मी टोटली मराठी आहे. पण एक मनात माझ्या खूप खूप जास्त माहित होतं की मी ज्या मुलासोबत आहे ना, तो मुलगा खूप देव माणूस आहे. असा मुलगा मला जगात कुठेही शोधून सापडणार नाहीये. आणि एका मुलीसाठी खूप भयंकर महत्त्वाचं असतं तो लाईफ पार्टनर चूज करणं. आज मी हे घालतीये आफ्टर लाईक 9 years. खूप महत्त्वाचं, जीवाच्या खूप जवळची गोष्ट आहे आणि हे मी खूप बरोबर चूज केलेलं आहे. जिंदगी की राहों में तेरा साथ हो. जे लोक ह्याला भेटलेले आहेत त्याच्यापैकी तू खूप सुखी राहणारस. हा मुलगा तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तू खूप सुखी राहशील. सो आय एम व्हेरी हॅपी की आय हॅव गॉट द बेस्ट मॅन इन द वर्ल्ड. लिटरली आय गॉट द बेस्ट हजबंड, द पॅकेज. सो आय एम व्हेरी